लोकसंख्येतील वाढ. आता आधी लक्षात घ्या, लोकसंख्या लोकसंख्या म्हणजे काय, लोक किती आहे ते मोजायचं. जसं आपल्या वर्गाची संख्या काय, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आपल्या वर्गाची संख्या किती, 12. त्या वर्गाची संख्या, आपल्या शाळेची संख्या किती, 150 समजा, 120 हो की नाही. तशी आपल्या नाशिकची लोकसंख्या किती. तुझ्या घरी किती लोक आहेत, आई बाबा दीदी आणि श्रीकांत, 4 लोक तुझ्या घरी. तुझ्या घरी किती लोक आहेत, किती जण, 6. तुझ्या घरी किती जण, किती, 4. वैष्णव तुझ्या घरी किती जण आहेत, तुझ्या घरी किती जण आहेत, गप्प बस, ते नाही विचारलं. थांब ना, पण त्याला सांगू दे. तुझ्या घरी किती जण आहेत, वैष्णव, भाऊ, आई बाबा, 4 जण. ते नाही बोलत. तुझ्या घरी किती जण, तुझ्या घरी आई बाबा बाब 6 जण आहेत तुझ्या घरी, 6. तुझ्या घरी किती, 10. तुझ्या स्वतःच्या घरी किती आहे, 4. तुझ्या घरी तुझ्या कुटुंबात 4. तुझ्या घरी हे सगळे एकत्र राहतात, बरोबर. तुझ्या घरी 4 जण आहेत. माझ्या घरी 3 आणि बबल 4. बबल भाऊ नाही. ऐका अरे ऐका इथे बघा. मग असं प्रत्येकाच्या घरी किती लोक आहे असं मोजलं जातं. मग असं प्रत्येक तुझ्या घरी, तुझ्या शेजारच्या घरी, त्याच्या शेजारच्या घरी, असं प्रत्येकाच्या घरामध्ये किती लोक आहेत असं सगळं नाशिकमध्ये मोजलं जातं. ती झाली नाशिकची लोकसंख्या. मग तसं महाराष्ट्राची लोकसंख्या म्हणजे तसं पूर्ण भारताची लोकसंख्या, लोक किती आहे असं मोजलं जातं. कळलं. जनगणना करायला लोक येतात ना, जनगणना करायला येतात, ते विचारतात तुमच्या घरी किती जण आहे, लिहून घेतात. दुसरे माणसं येतात विचारायला घरी. काय माणसं येतात घरी विचारायला, जनगणना करतात. ते येतात, त्यांच्याकडे फॉर्म असतो, तर त्याच्यात लिहावं लागतं तुमचं नाव काय, घरात किती जण, नाव लिहायचं, आई बाबा मुलं काय काय असेल ते, आई आजी आजोबा, ते सगळं, वय किती ते लिहिलं जातं. मग काय करतात, शाळेत जातात का, शिक्षण किती, ते सगळं लिहिलं जातं. मग तसं दुसऱ्या, मग तुमचं झालं शेजारच्या घरात, त्यांना विचारा तुमच्या घरात कोण कोण आहे असं विचारायला माहिती मिळवा. 1951 साली जनगणना झाली, त्यावेळी आपल्या देशाची लोकसंख्या किती होती. 1951 मध्ये भारताची लोकसंख्या किती होती, तर विचार करा. 1951 मध्ये आपला भारत 1947 मध्ये स्वतंत्र झाला. इंग्रज गेले
15 ऑगस्ट 1947 मध्ये स्वातंत्र्य झाला. त्याच्यानंतर ही पहिली जनगणना झाली. पहिल्यांदा इंग्रज गेले भारतात, त्याच्यानंतर ही पहिल्यांदा भारताची जनगणना झाली. तेव्हा ही फर्स्ट सेन्सस भारत स्वतंत्र झाला. त्याच्यानंतर ही लोकसंख्या होती. एवढे लोक, एक दश शत हजार दशहजार लक्ष दशलक्ष कोटी दशकोटी कोटी कळलं? कोट्यांमध्ये समजलं? एवढी लोकसंख्या होती पूर्ण भारताची, पूर्ण भारताची ही तेव्हाची. आणि अजून काय विचारलंय बघा पुढे. 2011 साली जनगणना झाली, त्यावेळी आपल्या देशाची लोकसंख्या किती होती? आता 2011 ची बघूया. 2011 ची लोकसंख्या बघूया. हे बघ किती आहे, बापरे किती. इकडे बघा किती. दोन 2011 मध्ये लोकसंख्या आहे भारताची. बघितलं? आता 2022 मध्ये अजून झाली नाही ना, आता झाली नाही ना. दर वर्षी करत नाही जनगणना. थांबा सांगतो. 10 वर्षानंतर करतात. 10 वर्षानंतर जनगणना. 10 वर्षानंतर जनगणना. हे पहा 1951 मध्ये पहिली जनगणना झाली. पहिली झाली तेव्हा ही होती लोकसंख्या. मग 10 वर्षानंतर 1961 10 वर्षानंतर परत जनगणना केली. नंतर 1971 10 वर्षानंतर. दरवर्षी मोजत नाही, 10 वर्षाच्या नंतर मोजतात. नंतर 1981 1991 मग 2011 ला जनगणना झाली. आणि अधिक 10 म्हणजे 2021. मागच्या वर्षी जनगणना झाली. या 1951 ला पहिल्यांदा जनगणना झाली, तेव्हा ही होती. आणि 2011 ची जनगणना केली, तेव्हा ही होती संख्या. आणि 2021 ला पण जनगणना, मागच्या वर्षी झाली जनगणना. मागच्या वर्षी पण झाली. किती होती बघूया आपण मागच्या वर्षी. आता परत 10 म्हणजे 2031 ला 2031 मध्ये होणार. आता नाही होणार, या वर्षी नाही. 2011 ची बघू आपण. हे पहा 2021 ची. ऐकतायत का? लक्ष देणार आहे का? कमी आहे का? कमी आहे का? आधी बघा किती होती, वाढत गेली आहे ना. आधी कमी होती, मग जास्त झाली, अजून वाढली. वाढत चालली. एकूण आहे ना, ही एकूणच आहे ना. वरची कशाला एकूण नाही करायचं? एकूण कशाला करायचं?
ते आता ते सगळं बघावं लागेल आपल्याला. ते नाही बोलले किती लोक मेले. दरवर्षी लोक, हे बघ, जेवढे लोक मरतात तेवढेच बाळ नवीन नवीन जन्माला येतात ना, मग लोकसंख्या वाढतच जाते. कळलं का? हा, नवीन नवीन बाळ जन्माला येतात मग लोकसंख्या वाढणार. हो, पूर्ण भारताची लोकसंख्या नाही. मग आता जेव्हा अशी लोकसंख्या वाढत जाते आपली, मग आपोआप आपल्याला त्रास होणार ना. सगळीकडे गर्दी गर्दी, आगगाडीला गर्दी गर्दी, शाळेमध्ये गर्दी गर्दी, बस मध्ये गर्दी गर्दी, सगळीकडे गर्दी वाढणार. नाही, वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे लोक. म्हणजे काय मला नाही कळलं. सेम सेम कसं असणार? सेम सेम असतात का? हो, सगळे वेगळे वेगळे दिसतात. सेम सेम असतं का कोणी? सेम सेम नसतात, सगळे वेगळे वेगळे असतात. चीन असं आपल्याला वाटतं, चीनचे लोक सारखे दिसतात, असं ते सारखे नाही, वेगळे वेगळे दिसतात. कळलं का? हा, समजलं सगळ्यांना एवढं? पुढे बघा, ऐका. आता एवढंच. गेल्या 60 वर्षात आपल्या देशाची लोकसंख्या कितीने वाढली? अजूनही ती वाढत नाही. आपण ज्या वस्तू परिसरातून त्यांची मागणी तुलनात वाढली. आता आपण बघितलं 2051 सालची लोकसंख्या आणि आत्ताची लोकसंख्या 2021 मागच्या वर्षीची लोकसंख्या कितीने वाढली आहे? लोकसंख्या 3 पट झाली आहे, हो की नाही? आणि अशी लोकसंख्या वाढतच चालली आहे, पुढे पुढे वाढत 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 जाणार. आणि आता काय झालंय, आता समजा कोणी आजारी पडलं तरी त्याच्यावर औषध उपचार, डॉक्टर आता चांगले उपचार करायला लागले. नवीन नवीन संशोधन लावले, औषधं चांगली आली आहेत, त्यामुळे लोक मरण्याचं प्रमाण कमी झालं. कळलं का? माणसं पटकन असं मरत नाही. पूर्वीच्या काळी औषध मिळायचं नाही, डॉक्टरचे उपचार चांगले नव्हते. आता नवीन नवीन संशोधन झालंय, त्यामुळे औषधोपचार पण चांगले झाले. माणसाचं आयुर्मान वाढलंय, आता पटकन लोक मरत नाही आता, हो की नाही? अगदी म्हातारे होईपर्यंत 90 वर्ष 80 वर्ष वय होईपर्यंत जगतात, 100 वर्ष पण जगतात, हो की नाही? म्हातारे होईपर्यंत जगतात, लगेच मरत नाही. त्यामुळे आणि बाळ नवीन जन्माला येतात, त्यामुळे पण लोकसंख्या वाढत चालली आहे. हा, हो की नाही? समजलं? आणि आपण जेव्हा दुकानात जातो काही घ्यायला जातो, तेव्हा आपल्याला कळतं की अरे, म्हणजे आपल्याला जी गोष्ट हवी असेल त्याची मागणी अचानक वाढली. दुकानात गेलो आपण, समजा दूध घ्यायला गेलो, तिथे खूप लोक आलेले असतात दूध घ्यायला, सगळ्यांना दूध लागतं. किंवा गाडीत पेट्रोल भरायला गेलो, तिथे पण ही लाईन. पेट्रोल भरायला गाडीमध्ये पेट्रोल भरायला गेलो तिथे लाईन असते. पेट्रोलला पण मागणी वाढली का? कारण लोकसंख्या खूप लोक येतात, सगळ्यांना पाहिजे, पेट्रोल पाहिजे, सगळ्यांना दूध पाहिजे, सगळ्यांना पाणी पाहिजे, सगळ्यांना अन्न पाहिजे, सगळीकडे गर्दी, सगळ्या वस्तूंना मागणी वाढली. असं सगळं कसं होत चाललंय बघा, हो की नाही? म्हणजे लोकसंख्या वाढल्याने काय काय होतं, सगळीकडे गर्दी. शाळांमध्ये पण दुसऱ्या, आता आपल्या शाळेत कमी मुलं असतात, पण दुसऱ्या शाळा आहेत, तुम्ही बघता ना, तुमची भावंड दुसऱ्या शाळांमध्ये जातात, तिथे शाळेमध्ये पण किती गर्दी आहे, मुलं खूप असतात शाळांमध्ये. दुसऱ्या शाळांमध्ये खूप संख्या असते, एकेका वर्गामध्ये 50, 60, 80 अशी मुलं असतात बसलेली दुसऱ्या शाळांमध्ये, हो की नाही? म्हणजे सगळीकडे आता गर्दी वाढली. समजलं? आणि हे कशामुळे? लोकसंख्या वाढत चालल्यामुळे.
समजलं? कॉलेजमध्ये गेल्यावर पण तिथे पण गर्दी है ना? बरं. तू पाय पाय हा काय कधी कधी पाय पाय माती तू हा बरोबर बरोबर बोल बोल अंकुश बोल काय सांगते पाय कधी कधी माती तू माती उडते हो बरोबर समजा सगळे लोक पायी पायी निघाले तर सगळी माती उडते असं सांगतोय तो बरं बरोबर किंवा सगळे लोक गाड्या वापरतात वाहनं वापरतात मग त्या वाहनांमधनं धूर निघतो सगळे लोक गाड्या वापरतात कोणीच आता पायी जात नाही गाड्यांवर जातात किंवा कारमधनं जातात मग त्या वाहनांमधनं धूर ते आपण रस्त्यावर उभं राहिल्यावर कळतं आपल्याला समजलं का हे सगळं कशामुळे लोक किंवा गावाला गावाला उन्हाळ्यामध्ये पाणी मिळत नाही कमी येतं हो ना गावाला नळाला पाणी कमी येतं ना उन्हाळ्यामध्ये पाणी नाही कमी येतं मग विहिरीतनं पाणी काढावं लागतं किंवा टँकर गाडीतनं पाणी आणतात टँकर येतो पाण्याचा मग सगळ्या बायकांची गर्दी होते पाणी घेण्यासाठी की नाही विहिरीवरनं पाणी काढण्यासाठी पण ते बादल्या सगळं लावून ठेवतात हो ना सगळे लोकांना पाणी लागतं लोक जास्त मग पाणी पण जास्त लागणार ना समजलं बरं पुढे बघा खेडेगावांमध्ये रोजगार मिळेनासा झाला रोजगारासाठी खेडेगावातील लोक शहरांकडे जाऊ लागले शहरांमध्ये दाटीवाटी होऊ लागली दोनच वाक्य वाचा आता खेडेगावाला तिथे लोकांना काम नाहीये आणि लोकांना शेती करायला आवडत नाही खूप लोकांना कळलं का खेडेगावामध्ये मुलं असतात ना मोठी मुलं वयाने मोठी झालेली मुलं त्यांना शेती करायला आवडत नाही आणि गावाला काम नाही मग काम नाही केलं मग पैसे मिळणार नाही हो की नाही मग मुलं काय करतात मोठी झाली की शहराकडे जातात मुंबईला जातात पुण्याला जातात नाशिकमध्ये येतात हा पण अजून तू काम करायला आले तू शिकण्यासाठी आला काम करायला आलेलं नाही हो की नाही तू मोठा झाल्यावर तुला समजेल की आता आपल्याला काम काय करायचंय तू विचार करशील मग तुला शेती करायला आवडेल ना का नाही आवडत शेती करायला का हात दुखतात म्हणून शेती नाही आवडत आणि काढी मग काय झालं काळं झालं तर काय हा पण काय बोलत होतो हा तुला शेती करायला आवडत नाही पण मग सगळे जर लोक खेडेगावामधले लोक जर मुलांनी असा विचार केला की मोठं झालं की आपण शेती काम करायची नाही सगळ्यांनी जर असा विचार केला तर शेती कोण करणार शेती काम काय मी बघतो की ट्रॅक्टर मोबाईल किंवा आता भाऊ शेती मिळून करणार दोन्ही करणार काम पण करणार आणि शेती पण असं करणार हां पण शेती सोडायची नाही कळलं का शेती केली पाहिजे किंवा तू असा विचार करू शकतो की मोठं झाल्यावर शेतीचाच अभ्यास करायचा त्याचा अभ्यास आहे वेगळा कॉलेज आहे त्याचं शेतीचं पण कॉलेज आहे माहिती आहे का हो ते कसं लावायचं मग त्याला खत कोणतं घालायचं पाणी किती द्यायचं असं सगळा अभ्यास त्याच्यावर किडे वेगळे होतात कीड पडते मग ते कीड पडल्यावर काय करायचं खूप अभ्यास आहे त्याचा तू तो पण अभ्यास करू शकतो कळलं का समजलं आणि मग शेती छान होईल जर तो अभ्यास केला आणि नंतर तू मोठा झाल्यावर शेती केली गावाला जाऊ तर शेतामध्ये खूप पीक घेऊ शकतो खूप पैसे मिळू शकतात समजलं काही लोक आहेत त्यांनी असा अभ्यास करून मग शेती केली खूप पैसे मिळवले फळं लावली फळं विकतायत शेतीतलं माल विकतायत
समजलं? त्यामुळे सगळ्या समजा खेडेगावाला सगळ्या लोकांनी असा विचार केला की आता आम्हाला आवडत नाही, शेती नको, शहरात जाऊन काम करणं. मग शेतीच बंद होऊन जाईल, मग आपण खाणार काय? धान्य कुठून मिळणार? सगळे शेतकरी जर म्हणाले आम्हाला शेती आवडत नाही, मग धान्य कुठून मिळणार? मिळेल का आपल्याला? धान्य भाजीपाला कुठून मिळेल? सगळ्यांना मिळालं पाहिजे ना, धान्य मिळालं पाहिजे, भाजीपाला मिळाला पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचं काम केलं पाहिजे. सगळ्यांनी असं म्हणून चालणारच नाही, हो की नाही? मला आवडतं गाव, खेडेगाव मला आवडतं. हो, मी आता माझी शाळा बंद झाली ना, मग मी गावाला जाणार. कोकणात रत्नागिरी, खेड, हे सांगितलं ना माझं गाव, तिकडे जाणार. नंतर माझी शाळा बंद होईल. कळलं का? बरं आहे का? मग आपण काय बघितलं की खेडेगावामध्ये काम मिळत नाही, मोठं झाल्यावर काम मिळत नाही, रोजगार मिळत नाही, म्हणून लोक शहरामध्ये येतात. खूप लोक मुंबईला, माहिती आहे ना, मुंबईला दुसऱ्या राज्यातनं सगळीकडचे लोक मुंबईला येतात काम करायला, काम करून पैसे मिळवतात. म्हणून खेडेगावाची संख्या कमी, लोकसंख्या कमी, आणि शहरांची लोकसंख्या खूप. शहरामध्ये माणसं खूप गर्दी, खेडेगावामध्ये कमी लोक, असं आहे. वैष्णव इकडे लक्ष दे. शहरांमध्ये दाटी वाटी होऊ लागली. शहरांची लोकसंख्या. आता काय झालं? इकडे बघा, आता खेडेगाव शहर माहिती आहे ना, शहर. आपण सगळेजण शहरात राहतो आणि हे खेडेगाव. तर खेडेगावामध्ये काम मिळेल असं झालं, रोजगार म्हणजे काम. लोकांना कामच मिळत नाही खेडेगावामध्ये. त्यामुळे काम नाही मिळालं मग पैसे मिळत नाही, पैसे मिळाले नाही मग खाणार काय? बरोबर. म्हणून खेडेगावातला लोक सगळे शहराकडे चालतात. शहरामध्ये कारखाने असतात, ऑफिसेस असतात, वेगळं काम मिळतं शहरामध्ये. म्हणून इथले सगळे लोक शहरामध्ये जातात, सगळे लोक शहराकडे जातात. कळलं? त्यामुळे इथली लोकसंख्या कमी होते खेडेगावात, आणि शहरातली लोकसंख्या वाढते. शहरातली लोकसंख्या वाढत नाही, लोक सगळे तिकडे चालले काम मिळवण्यासाठी. खेडेगावातले लोक सगळे इकडे शहरात चालले आणि इकडे गर्दी. जसं तुम्हाला माहिती आहे, मुंबईला पूर्ण भारतातून लोक येतात काम करण्यासाठी, काम मिळवण्यासाठी. म्हणून मुंबईला एवढी गर्दी असते. तुम्हाला माहिती आहे ना, आगगाडीतनं जातो, लोकल ट्रेन, किती गर्दी असते आगगाडीमध्ये. चढता पण येत नाही, एवढी धक्काबुक्की नसते आगगाडीमध्ये मुंबईला, माहितीये ना. खूप गर्दी असते. कारण अख्ख्या भारतातनं लोक मुंबईला येतात काम मिळवण्यासाठी, रोजगारासाठी. समजलं? त्यामुळे शहरांमधली लोकसंख्या वाढत चालली, आणि मग त्यामुळे काय झालं, लोकसंख्या वाढल्यामुळे लोकांना राहण्यासाठी घरं पाहिजे. लोक इकडं तिकडे चालले, काम करण्यासाठी इकडे चालले, मग तिथे ते राहणार ना, राहायला घर हवं. मग घर कुठे? मग नवीन घर बांधणार.
नवीन घरं बांधायची, कुठे बांधणार जागा, मग झाडं तोडा, शेत तोडा. शहरामध्ये थोडीफार शेती होती ती पण तोडून तिथे इमारती झाली. आगगाडीसाठी रूळ बांधा, शेती तोडून टाका, असं सगळं चाललंय. आणि मग त्यामुळे शहरामध्ये झाडं उरली नाही, शेती उरली नाही, रस्ते मोठे मोठे रस्ते केले आणि घरं नुसती घरं 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 घरं, लोकांची गर्दी 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 आणि रस्त्यावर वाहनांची गर्दी गर्दी गर्दी, असं सगळं चालू आहे. सगळे शहरात खेडेगावाकडनं शहराकडे चालू. आणि खेडेगावामध्ये कोणाला शेती करायला आवडत नाही. मग हे बरोबर वाटतंय का तुम्हाला? बरोबर आहे? नाही, शेती पण केली पाहिजे. शेती जर केली नाही तर हळूहळू भाजीपाला मिळणार नाही, धान्य मिळणार नाही, भाकरीला काही मिळणार नाही, पोळी मिळणार नाही, सगळं महाग होईल. शेती जर कमी कमी झाली तर सगळं महाग होणार, पैसे खूप लागणार त्याला, हो की नाही? समजलं एवढं? पुढे बघ. शहरांमध्ये कामावर जाण्यासाठी अंतरे पार करावी लागतात, म्हणून शहरांमध्ये. आता काय झालं? आता लोक इकडे बघा, झालं का वाचून? इकडे बघा अंकुश, अंकुश. आता लोक इथे शहरात आले काम करण्यासाठी, रोजगारासाठी लोक शहरात आले. आता लोकांचं घर, आता कोणाचं घर इथे या ठिकाणी आहे, पण त्यांचं काम करायला लांब जावं लागतं, लांब 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 कामासाठी जावं लागतं. लांब जायचं आणि परत यायचं, वेळ लागतो. मग लांब जाण्यासाठी सगळ्यांनी गाड्या घेतल्या, वाहनं घेतली. लोक जाणार कसे? लांब लांब जर काम करायला जायचंय तर जाणार काय? पायी पायी जाणार, वेळ लागणार ना. हा, मग गाडी घेतली, गाडी इकडे आले ना शहरामध्ये. हा, पण मग शेती बंद केल्यामुळे काय होणार? पुढे नुकसान होणार ना, आपल्याच भारताचं नुकसान होणार. असं सगळ्यांनी करायला नको. खेडेगावामध्ये शेती खूप आवश्यक आहे, का? बरं, मग लोक काम करण्यासाठी लांब जावं लागतं, म्हणून त्यांनी वाहनं घेतली. सगळ्या लोकांनी वाहनं घेतली, कार घेतली, मोटरसायकल घेतली. आणि त्यामुळे काय झालं? रस्त्यावर, शहरामध्ये रस्त्यावर वाहनांची गर्दी 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 झाली. सगळे लोक, तुम्ही बघता ना मुंबईला किंवा आपल्या नाशिकमध्ये पण किती गर्दी असते गाड्यांची. थांबून राहावं लागतं खूप. आणि सगळ्या गाड्यांमधला धूर, गाड्यांमधला काळा काळा धूर निघतो की नाही, त्याच्याने सगळी हवा प्रदूषित झाली हवेमध्ये. हा, बरोबर. त्यामुळे काय झालं? श्वसनाच्या, आपल्या शरीरामध्ये काय आहे? फुफ्फुसे. आपण शिकलो नाही, फुफ्फुसे आहेत, आणि त्या फुफ्फुसांमध्ये तो सगळा धूर जातोय. त्याच्यामुळे कोणाला दमा, माहिती आहे ना, दमा, खूप दम लागतो, असा दम लागतो, दमा होतो, किंवा फुफ्फुसांचे विकार, किंवा खोकला होतो. हे सगळं कशामुळे व्हायला लागलं? कारण हवेमध्ये सगळं प्रदूषित हवा आहे. वाहनांचा धूर सगळा आपल्या नाकात जातो. त्या धुरामध्ये, वाहनांच्या धुरामध्ये काळा काळा सगळा कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड असे वायू असतात, विषारी वायू. समजलं का? मग हे सगळं असं चालू आहे. शहरात, खेडेगावाकडनं शहराकडे येतात, शहरामध्ये लोकसंख्या वाढली, त्यामुळे वाहनं वाढल्यामुळे हवा सगळी प्रदूषित झाली. आणि ती सगळी हवा आपण घेतो, कारण आपण श्वासोच्छ्वास घेतो, त्यामुळे श्वासोच्छ्वासामध्ये सगळं आपल्या नाकात जातं आणि आपण मग आजारी पडतो. समजलं? शहरातून झाडे हद्दपार झाली.
आत्ताच आपण बघितलं की शहरामध्ये लोकांना राहण्यासाठी घरं पाहिजे, लोकांना रस्ते पाहिजे, त्यासाठी झाडं तोडली. शहरांमध्ये झाडच नाही राहिले, सगळी झाडं तोडून हो की नाही. त्यामुळे काय झालं झाडं तोडल्यामुळे काय झालं आता तुम्ही वाचला ना परीक्षेत, परत एकदा वाचा परत एकदा. त्यामुळे काय झालं, पक्ष्यांना घरटी बांधण्यासाठी जागाच मिळेल अशी झाली. घरट कुठे बांधणार, झाडच नाहीये, मग पक्षी घरट कुठे बांधणार, घरट झाडावर बांधतात ना पक्षी घरटी, मग कुठे बांधणार, झाड जर तोडली तर. त्यामुळे शहरामधना पक्षी पण गेले. कळलं का, माणसं इकडे गेली, पक्षी इकडे गेली. समजलं. आणि दुसरे कीटक, फुलपाखर, कीटक हे पण नष्ट झाले. पाहिलं ना, शेतामध्ये असतात. छान वाटतं की नाही, डोळ्याला पण छान वाटतं हिरवगार झाडं दिसली की. आणि शहरात रस्ते, मुंबईला रस्ते, मोठे मोठे रस्ते, गरम होतं खूप ना, म्हणून मला आवडत नाही शहर. मग आता काय करणार, इथे राहते ना. माझ्याकडे काही शेती नाही आहे, माझ्याकडे शेती आहे का, नाहीये, शेती नाही आहे आमच्याकडे. शेतीला पैसे किती लागतात, तुझ्या पप्पांकडे शेती आहे, पैसे, मोठी शेती आहे ना तुमची. मग माझ्याकडे तशी मोठी शेती नाही आहे. शेती विकत घ्यायची, त्याला पण पैसे खूप लागतात, माहिती का. पुढे बघा काही, इकडे बघा. आता शहरामधली लोकसंख्या वाढली, शहरामधली वाढली. त्यामुळे काय होतं, सांडपाण्याची व्यवस्था कोलमडते. कधी कधी बघा पावसाळ्यामध्ये, मुंबईला असं झालं होतं, पावसाळ्यामध्ये घराच्या बाहेर असं पाणी, घाण पाणी साचतं होतं ना, असं कधी कधी. सांडपाण्याची व्यवस्था कोलमडते. सांडपाणी म्हणजे खराब पाणी, आपल्या घरातलं बाथरूम मधलं आंघोळीचं पाणी जे जातं, हो की नाही, मोरीचं पाणी जातं, ते सगळं सांडपाणी. तर प्रत्येक घरामध्ये आंघोळ करतो आपण, प्रत्येक घरामध्ये बाथरूम असतं, मग तिथलं पाणी कुठे जातं की नाही, बाहेर जातं. मग कधी कधी ते बाहेर भरतं, ते असं चोकप होतं, त्याच्यातनं बाहेर येतं पाणी. ते सांडपाणी जर इकडे असा पाईप असेल, त्याच्यात काही अडकलं, कचरा अडकला की त्याच्यातनं सगळं पाणी बाहेर येतं आणि पसरताना वास येतो. होतं ना असं, हे शहरामध्ये असं होतं बऱ्याचदा, हो की नाही. याला म्हणायचं गटार. त्याच्यामधलं जे पाणी, काही कचरा किंवा काही केस किंवा असं काही अडकलं किंवा ते सगळं पाणी बाहेर येतं. सांडपाणी, खराब सांडपाणी याला म्हणायचं. आणि मग ते सगळीकडे पसरतं, घाण खराब पाणी, मग त्याला वास येतो, त्याच्यावर डास होतात. आणि मग घरामध्ये संध्याकाळी डास येतात खूप, हो ना. मग असे डास चावल्यावर काय होतं, वेगळे आजार होतात बघा. डासांमुळे काय होतं, काय होतं डासांमुळे,
डेंगी, अजून हत्ती रोग, हे ताप आहे, डास चावल्यामुळे होतात. हिंगते आपले खूप थंडी वाजते आणि ताप येतो. थंडी वाजते हो, ताप येतो खूप. हिमतापामध्ये. डास चावल्यामुळे होतं हो. डेंगी पण ताप येतो खूप, ताप येतो. हत्ती रोग डास चावल्यामुळे पाय असतात की नाही आपले, पाय असे लांब जाड होतात. पाहिले का तुम्ही कोणाचं असं? ते पाहिलं का? हा. छोटे नाही, एवढे जाड होतात. हत्तीचे पाय कसे जाड होतात आपोआप. तसेच राहतात ते, नाही होत, कमी नाही होत. हत्ती रोग नंतर चिकुनगुनिया. चिकुनगुनियामुळे पण आपले हे सगळे सांधे दुखतात. सगळे सांधे असतात ना, सांधे हे खांदे सांगता येत नाही, पाय दुखायला लागतात. पण हे कशामुळे? डासांमुळे होतं. त्यामुळे घरामध्ये जर डास असतील तुमच्या तर लगेच मारायचे. आणि घराच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवायची. घाण पाणी जर असं सांडपाणी वाहत असेल तर ते लगेच फोन करून सांगायचं त्यांना हे स्वच्छ करायला. गटार तिथे सगळं घरातलं आंघोळीचं बाथरूमचं पाणी सगळं जातं ना, सांडपाणी. इथे जर कचरा काही अडकला ते भरून गेलं खूप. हे कशामुळे होतं? कारण शहरामध्ये लोकसंख्या खूप गर्दी झाली आता. समजलं? कळलं? मग हे सगळे आजार आपल्याला डासांमुळे. शहरातल्या वस्तीवर लोकसंख्या वाढीचे वाईट परिणाम कसे होतात ते पाहिले. हे सगळं कशामुळे होतं? लोकसंख्या वाढल्यामुळे होतं. कळलं? पुढे बघा. जमिनीतले पाणी आटत चालले. चला वाचा. पाणी ही सर्व सजीवांची एक महत्वाची गरज आहे. आता वाचलं? आता श्रीकांत असं सरक तिकडे. आता सगळ्यांची महत्वाची गरज काय आहे? पाणी. आपल्या सगळ्यांना पाणी लागतं. पिण्यासाठी लागतं, आंघोळीसाठी लागतं, कपडे धुण्यासाठी लागतं, भांडी घासण्यासाठी लागतं, सगळ्या गोष्टींसाठी पाणी लागतं. पाणी नसेल तर आपण काम नाही करू शकत. घरी स्वयंपाकासाठी पण पाणी लागतं, हो की नाही? पाणी ही सर्व सजीवांची महत्वाची गरज आहे. शारीरिक स्वच्छता, घराची स्वच्छता, उद्योगधंदे, बांधकाम या कामांसाठी पाणी लागतं. नवीन घर बांधायचं असेल त्याच्यासाठी पण पाणी लागतं. कारखान्यात पण पाणी लागतं, हो की नाही? बंद केला बरोबर. आता पावसाळा असतो, पावसाळा चालू असतो तेव्हा पाऊस पडतो. ऐक ना स्नेहल, पाऊस पडत असतो तेव्हा नदीला पाणी असतं. पण पावसाळा संपला की हळूहळू नदीचं पाणी, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, नंतर परत उन्हाळ्यामध्ये पाणी, नदीचं पाणी आटत कमी. उन्हामुळे पाणी कमी होतं, वाफ होते पाण्याची. कळलं का? पाणी आटत जाते आणि उन्हाळ्यात अनेक गावात पाण्याची टंचाई होते. कितीतरी गावांमध्ये, खेडेगावात उन्हाळ्यामध्ये पाणीच नसतं, हो ना? गावाला पाणी असतं, अंकुशच्या गावाला पाणी नसतं. थोडा वेळ पाणी येतं गावाला ना.
विहिरीमध्ये कमी पाणी. विहिरीचं पण बरोबर, विहिरीचं पण पाणी कमी 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 होतं उन्हाळ्यामध्ये. आता उन्हाळ्यात बागमती ताण आता कमी. कमी झालं पाणी ना. बापरे. मग पाण्यावर काय होतं? नैतिक पाणी नदीला पाणी आहे लागतं. पण चालतं. नाही का? मग गावामध्ये, खेडेगावामध्ये पाण्याची टंचाई निर्माण होते. म्हणजे काय? पाण्याची टंचाई. पाण्याची टंचाई म्हणजे काय? पाणीच मिळत नाही, कमी असतं उन्हाळ्यात. खेडेगावामध्ये पाणी मिळत नाही. कळलं? बरं, पुढे बघा. माहित आहे का तुम्हाला तिथे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पाण्याची सोय होऊ शकते? तिथेच जिथे पाणी आहे तिथेच लोक राहतात. जिथे पाणी नाही तिथे लोक राहत नाही. जर नवीन घर बांधायचं तर आधी विचारतो तिथे पाणी आहे का, मग तिथे राहतो. पाणी नसेल तर कोणी जात नाही तिथे राहायला, नवीन घर घेत नाही. पूर्वी पण आपण बघितलं, जेव्हा माणूस आदी मानवाने जेव्हा शेती करायला सुरुवात केली, कुठे नदीच्या बाजूला तो राहायला लागला. नदीच्या जवळ राहायला लागला, घर बांधून राहायला लागला. हो की नाही? तिथे पाणी होतं म्हणून तिथे राहायचं. जिथे पाणी नाही तिथे माणूस घर बांधून राहत नाही. हो की नाही? पुढे बघा, हे काय दाखवलंय? धरण. झालं ना. कारण जमिनीतलं पाणी आटत चाललं. जमिनीतील पाणी आटत चाललं. माझ्या गावाला आहे. मी नाही म्हणायचं, माझ्या गावाला आहे. नाशिक मध्ये तुझ्या घरी खूप बनाली का? हळूहळू लोकसंख्या वाढू लागली. त्यामुळे पाणी पावसाचे बरेचसे पाणी हळूहळू लोकसंख्या वाढत चालली. त्यामुळे पाऊस खूप पडतो का? पाऊस तेवढाच पडतो, पण लोकसंख्या वाढत चालली. माणसं वाढत चालली. नवीन नवीन बाळ जन्माला येतात. लोकसंख्या आपण बघितलं ना, 1951 मध्ये काय होती आणि आता 2021 मधली लोकसंख्या आपण बघितलं ना, तिपटीने वाढली. मग पाऊस तेवढाच, मग पाणी कमीच पडणार. हो की नाही? पाणी पुरत नाही, त्यामुळे पाणी अपुरे पडू लागले. पावसाचे पाणी वाहून जाते, बरेचसे पाणी वाहून जाते. म्हणून काय केलं? ते उपयोगी पडावे म्हणून आपण धरणे बांधून पाणी उडवलं. हे धरण का बरं बांधलंय? का? कारण पाणी साठवून ठेवायचं. पावसाचं पाणी वाहून, नदी तुम्हाला माहिती आहे नदी कशी असते? वाहून जाते. ती अडवली तर तिथे पाणी साठून राहते. मग ते पाणी साठवलेलं जे पाणी असतं हे आपल्या घरी येतं. आमचा करतो आहे ना. कळलं का? हे धरणामध्ये साठवलेलं पाणी आपल्या सगळ्यांच्या घरी नळाला येतं. कळलं? जर पाऊस पडला नाही तर धरणामध्ये पण पाणी साठणार, मग नळाला पण पाणी कमी येईल. कळलं? स्नेहल शांत बसा. काही जण पाणी उपसण्यासाठी पंपामध्ये विजेवर चालणाऱ्या पंपांचा आता काही जण काय करतात, काही लोक
काही लोक काय करतात, विहीर खणत नाही, विहीर खणत नाही. काही जण आता विहिरीतनं असं पाणी काढत नाही, खूप नलिका खूप खोदतात. आणि आता हे असं हाताने असं करत नाही, पंप असतो, बटन दाबलं त्याचं पाणी, पाईप लावलं. कळलं का? विजेवर चालणारे किंवा डिझेलवर चालू जाईल असे पंप. म्हणजे असंच हेच असतं, फक्त हे हाताने करायचे जी विजेवर बटन दाबलं की त्यातनं आपोआप इथे पाईप आपोआप पाणी. आपल्याला हाताने करायची गरज नाही, मोटर लावायची. हा बरोबर, मोटरने काढायचं. माझ्या गावाला आहे. बरोबर. पुढे बघा काय दिसतं. लोकसंख्या आटोनाट वाढल्यामुळे पाण्याची टंचाई जास्त झाली. लोकसंख्या आता ऐका, जशी आपली लोकसंख्या वाढली, लोकांची संख्या वाढली, तसं आपल्याला अन्न पण जास्त लागायला लागलं. पूर्वीच्या काळी शेतामध्ये एकदाच पीक घ्यायचे, पूर्ण वर्ष जानेवारी फेब्रुवारी मार्च ते डिसेंबर पर्यंत एकच पीक, ज्वारी बाजरी किंवा काहीतरी एकच. आता 2 वेळा 3 वेळा पीक, वेगळी पिकं घेतात. आणि वैज्ञानिकांनी खूप विचार करून, त्याचे प्रयोग करून, नवीन संशोधन करून बियाणे तयार केले. त्यामुळे शेतामध्ये आता चांगलं पीक मिळालं. पूर्वीच्या काळी असं नव्हतं. किंवा औषधं जे फवारायचे, खत टाकायचे, ते पण आता चांगले आले, हो की नाही. त्यामुळे शेतामध्ये पीक चांगलं येतं, पण पाणी पण जास्त लागायला लागलं. शेतीला पाणी हवंच, हो की नाही. त्यामुळे पाण्याची मागणी वाढली. कळलं?